भारताचे पंतप्रधान खरोखर विश्वगुरू आहेत. कारण ते विश्वगुरू आहेत म्हणून ते भारतात झालेल्या पेपर फुटींच्या निर्णयांची जबाबदारी घेत नाहीत. उत्तरदायित्व कोणीही स्वीकारायला तयार नाहीये. नीट परीक्षेचे जे पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं, हे प्रकरण समोर एका विद्यार्थ्याने आणलं. त्यानंतर राजस्थान असेल, त्यानंतर महाराष्ट्रातलं अहिल्यानगर असेल, त्यानंतर नाशिक असेल, अशा 3 ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारची अटक झालेली पाहायला मिळाली. परंतु जे शिक्षण मंत्री आहेत, ते मात्र हसताना पाहायला मिळालेत. त्यांनी मीडियाला उत्तरं देणं टाळलीत. दुसरीकडे नीट परीक्षा ज्या NTA कडून कंडक्ट केली जाते, तर ती NTA काय म्हणते, की आम्ही विद्यार्थ्यांकडून परत होणाऱ्या परीक्षेची फीस घेणार नाही किंवा आम्ही त्यांना फॉर्म फिलिंग वगैरे काही करून घेणार नाही वगैरे, वगैरे त्यांनी गोष्टी सांगितल्यात. परंतु मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे, की काही विद्यार्थ्यांसाठी नीटसारखी परीक्षा जी असेल, तर ती एकदाचा चान्स असते. तुमच्या एका निर्णयामुळं कदाचित 1-1.5 महिन्यामध्ये ह्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं असेल. काही विद्यार्थ्यांसाठी नीटचा एक अटेम्प्ट म्हणजेच खूप मोठी गोष्ट असते. तुम्हाला एसीमध्ये बसून तुम्ही पेपर सेट करणार आहे, तुम्हाला अजिबात नाही कळणार आहे. तुमच्या सिस्टममध्ये जे काही लूप होल्स आहेत, ते तुम्ही आत्तापर्यंत कव्हर नाही करत आहात. गेल्या 12 वर्षात मोदी सरकारच्या काळात 90 वेळा जवळपास 89 एकूण प्रिसाईज आकडा आहे. 89 वेळा पेपर फुटीची प्रकरणं झालेली आहेत. मोदी सरकार तरुणांच्या भविष्याशी कायम खेळ करत आणणारं सरकार आहे. भयंकर लाजिरवाणी बाब आहे.